प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आज जरा काहीतरी वेगळंच दाखवलंय आणि अद्वैत नेमका इतका का चिडला कलावर हे ॲक्च्युली मला नीट उमगलं नाहीये. तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल. आता सरोजला फार त्रास होतोय, ही कला घरात आली आहे म्हणून. आता हे आजोबा म्हणत असतात की आरतीची वेळ झाली, आज सुनबाईच्या हातानेच आरती करूयात. कला जरा अशक्त झालेली असते. आता रजनीताई जातात आरतीची तयारी करायला. आजोबा समजवतात अद्वैतला आणि कलाला, आता आताताईपणा करू नका अद्वैत, तू असा विचार करून असं चिडचिड करू नको बाबा, रागराग करू नको. आणि कला बेटा, मी तुला घरची सुनबाई म्हणतो की नाही, आता तू सुद्धा रागराग करायचा नाही, चिडचिड करायची नाही, डोक्यात राग घालून घ्यायचा नाही. अगं कला, काही गोष्टी मनाच्या विरुद्ध झाल्या की होतात यातना, पण अशा परिस्थितीत आपण स्थितप्रज्ञ राहायचं, शांत राहायचं, संयमानं घ्यायचं. सगळं आहे त्या परिस्थितीकडे डोळे उघडे ठेवून बघत जा. हे तुमच्या दोघांसाठी सांगतोय मी. चला आवर बरं बेटा, आरती करून घे. ए अद्वैत चल, आता तिला घेऊन जाय वरती, तिला आधीच अशक्तपणा आलेला आहे. आता कला जरा अशी हळूच उठते, आल्हाद म्हणजे तिला त्रास होत असतो ना, म्हणून आता ती अद्वैतला म्हणत असते की राहू दे माझं मी जाईल, पण अद्वैत असा तिला आधार देतो आणि वर घेऊन जातो. आता सरोज या दोघांकडे बघत असते अशी, पण आता तरी सुद्धा कला त्याला अशी बाजूला सरक म्हणत असते, पण तरी अद्वैत तिचा हात धरून तिला वर नेतोय. असो, आता थोड्या वेळाने आरतीची संपूर्ण तयारी झालेली आपल्याला दिसते आणि कलाने छान असं ती आंघोळ वगैरे करून आली आहे, मेकअप करून आली आहे आणि तिने छान पद्धतीने आता देवीच्या आरतीला सुरुवात केलेली आहे. आजोबा म्हणतात चला सुनबाई आरतीला लागा, आणि आता इथे त्यांनी म्युझिक प्ले केलेलं आहे आरतीचं, दुर्गे दुर्घट भारीचं. आणि आता सगळेजण टाळ्या वाजवत आहेत आरतीसाठी आणि मध्ये मध्ये ते म्हणतात सुद्धा आरती. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. प्रेक्षकांनो, कोणाकोणाला वाटतंय की देवी आईच्या मूर्तीचे डोळे कलासारखेच आहेत, मला नक्की कमेंट करून कळवा हं. तर आता आरती झाल्यानंतर कलाने प्रत्येकाला आरती दिली आहे, पण आता सरोजला जेव्हा आरती द्यायची वेळ येते तेव्हा सरोज घेते आरती, पण प्रसाद नाही घेत कलाच्या हातचा. मग आता कला आरती झाल्यानंतर अंबाबाईचा जयघोष करते, अंबाबाईचा उदो उदो. आणि तेवढ्यात श्रीकांत काकांना फोन येतो त्यांच्या त्या रत्नागिरीच्या पेढीतला. कला म्हणते श्री महादेवी महाकाली महालक्ष्मी नमोस्तुते. आणि तेवढ्यात या श्रीकांत काका येऊन सांगतात सगळ्यांना, अहो आबा सांगलीवरनं फोन आला होता, सगळं इन्व्हेस्टिगेशन झालंय, म्हणजे कुठे काहीही शॉर्ट सर्किट झाला नव्हता, जशी आग लागली तशी विझली, पण एवढी मोठी आग लागली तरी आपलं 1 रुपयाचं पण नुकसान झालेलं नाहीये. पुन्हा 2 तासामध्ये पेढी सुरू सुद्धा झाली. सगळेजण ही बातमी अगदी मन लावून ऐकतात. आता अद्वैतला पण नवलच वाटतं. आजोबा म्हणतात, बघ अद्वैत, मी तुला म्हटलो ना, कलामुळे आपल्या घरामध्ये चैतन्य आहे, कला लक्ष्मी आहे. अरे कलाला दुखावू नको रे अद्वैत. रजनीताई काहीतरी गोडाचं घेऊन येतात, आनंदाची बातमी आहे म्हणून. आणि आता कला अंबाबाईकडे बघतच राहते आणि या रजनीताईंनी गोडाचं म्हणजे काही पेढा वगैरे समथिंग काहीतरी आणलाय आणि आता त्या सगळ्यांना पेढा देतात. तेवढ्यात यांच्या घरी 4-5 महिला आलेल्या आहेत आणि त्या सगळ्या खूप म्हणजे चांगल्या घरच्या दिसत आहेत. पण आता नैना त्या बाया आल्यात म्हणून तोंड वाकडं करते, कारण तिला सोशलाइज व्हायला आवडत नाही ना जास्ती. तर आता या सगळ्या बायका येतात आणि म्हणतात की आम्ही देवी आईच्या दर्शनाला आलोय, आम्ही येऊ शकतो का. आजोबा अगदी आदरातिथ्याने त्या सगळ्यांचं स्वागत करतात आणि आता त्या बायका देवी आईचं दर्शन घेतात आणि त्यातल्या या आजी असतात ना, त्या खूप कौतुक करतात देवी आईच्या मूर्तीचं. आणि आता त्या दुसऱ्या ताई म्हणतात, अहो ही मूर्ती आहे ना, ही यांच्या घरच्या सुनेने बनवली आहे. अहो पोरीच्या हातामध्ये, गळ्यामध्ये आणि सगळीकडे कला आहे हो, नावाप्रमाणे पोरगी आहे. सरोजला कलाचं कौतुक ऐकवेन असं झालंय आणि अद्वैत सुद्धा तोंड वाकडं तिकडं करतोय. आता त्यातल्या एक बाई म्हणतात, खरंच काय छान सून मिळाली आहे चांदेकरांना, सोन्यासारखी पोरगी आहे हो. आमचा यंदाचा गणपती कलानेच केला होता आणि त्या मूर्तीचं रूप देखील असंच तेजस्वी होतं. कलाला छान वाटतंय तिचं कौतुक ऐकून. कोणाला आवडत नाही बरं कौतुक ऐकायला. तर आता ह्या बायका देवी आईची ओटी वगैरे भरतात आणि आता या आजी आहे ना, त्या आबांना म्हणतात, आबासाहेब काय हुशार आहे हो तुमची सून, मूर्तीच्या डोळ्यातले भाव बघून आमचं मन भरून गेलंय. आजोबा आता कलाचं कौतुक करताना मागे हटणार आहेत का. आजोबा म्हणतात, अहो मागच्या वर्षीची देवी आईची मूर्ती पण आमच्या होणाऱ्या सुनेनेच बनवली होती आणि या वर्षी सुद्धा. आता त्या सगळ्याच म्हणतात, खरंच बाई काय सुरेख मूर्ती बनवली आहे देवी आईची.
आता या बायका कलाचं कौतुक करत असतात. आजोबा आता अनाऊन्स करून टाकतात, चांदेकरांच्या घरच्या मूर्त्या आता कलाच बनवणार. आजीबाई म्हणतात, यावर्षी तुम्ही देवी आईचं दर्शन सगळ्यांना दिलं, ही कल्पना खूपच छान आहे. आता त्या दुसऱ्या ताई म्हणतात, अहो देवी आईचं दर्शन झालं म्हणून चांगलं वाटलं, पण पास मिळत नव्हता म्हणून देवी आईचं दर्शनच होत नव्हतं बाई. गेल्या वर्षी तर फार त्रास झाला आम्हाला. मग आता या बाया म्हणतात दुसऱ्या, देवी आईच्या मिरवणुकीचं दर्शन आम्हाला गर्दीतच मिळायचं बाई, पण हे तुम्ही पास-बीस बंद केले ना, ते फार चांगलं केलं. ॲक्च्युली असं झालंय ना प्रेक्षकांनो, या कलाच्या बाहेर असण्याच्या धुमीमध्ये हे सगळे पास काढायचं ते विसरूनच गेले. आजी म्हणतात, एवढ्या वर्षानंतर आम्हाला देवी आईचं दर्शन अगदी मन भरवून मिळालं. सर्व भक्ताचा आणि देवीमधला अडसर दूर केल्यामुळे देवी आईचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळणार आहे आबासाहेब. आता या सगळ्या बायका म्हणतात, आई अंबाबाईचा उदो उदो, देवी आईचा उदो उदो. पण आता सरोजबाई मात्र या सगळ्या बायाकडे बघून असं विशेष काही रिॲक्शन देत नाहीत. आता या आजी म्हणतात, चला आम्ही निघतो आता. आता कला या सगळ्यांच्या पाया पडते आणि आता आजोबा म्हणतात, अद्वैत अरे तू भी जोडीनं दर्शन घे, सगळ्यांचं पाया पडा, आशीर्वाद घ्या. अद्वैतला नाईलाज आहे आणि आता अद्वैत कलासोबत सगळ्यांच्या पाया पडतो आणि त्या आजी म्हणतात, असेच एकत्र राहा आणि संसार सुखाचा करा. बरं प्रेक्षकांनो, सगळे संकेत मिळत आहेत अद्वैत कलाच्या सोबत असण्याचे. आजी अजून वरून आशीर्वाद देतात की दरवर्षी असेच जोडीनं देवीचं कार्य करत जा दोघही जण, असंच होऊ दे दरवर्षी. तर आता सरोजला मात्र या गोष्टीचं नवलच वाटतंय, म्हणजे तिला एक सेकंद ही सहन होत नाही कला, तर ही दरवर्षी कशी सहन करणार. पण प्रेक्षकांनो, काहीतरी होणार आणि जेणेकरून कला आणि अद्वैत जवळ येणार आहेत. तर आता पुढे आपण बघतोय सोहम आणि काजल दोघांचं बोलणं चालू आहे. ही काजल काळजी करत असते आणि या कलाबद्दल विचारपूस करत असते. बरेच प्रश्न विचारून भंडावून सोडते ती सोहमला. तेव्हा सोहम म्हणतो, अगं माझं ऐकून घे काजल, अगं आलीये कलावहिनी घरात, अद्वैत दादाने स्वतः तिला घरात आणलेलं आहे अगदी हात धरून. मग आता काजल म्हणते, क्या बात है मित्रा. अरे सोहम, या बातमीसाठी तुझ्या तोंडामध्ये बेळगावचा कुंदा पडो. सोहम लागतो हसायला. आता या संगीताताईंची तगमग होत असते, अगं काय झालं, मला दे की फोन. काजल सांगते, अगं आई कलाला अद्वैत दाजीने स्वतः घरात घेतलंय. मग आता संगीताताई म्हणतात, जेवली का ती, म्हणजे काल रात्री जेवली वाटतं. आता काजल म्हणते, अगं आई काल रात्री नव्हती जेवली ती, तिला नव्हतं घेतलं काल घरात. अगं म्हणजे तू टेन्शन घेऊ नये म्हणून आम्ही तुला खोटं सांगितलं, पण आता तिला खरं खरं घरात घेतलंय, आता काही खोटं नाही बोलत आहे आम्ही तुझ्याशी. तर आता संगीताताई म्हणतात, आणि इकडं मी सोहमरावांशी बोलते. मग आता संगीताताई विचारतात, का हो सोहमराव काय झालं हो. मग आता सोहम म्हणतो, आओ काकी सगळं काही छान झालंय. संगीताताई म्हणतात, सोहमराव लई लई उपकार झाले बघा, नाही म्हणजे तुम्ही एवढी आनंदाची बातमी आम्हाला दिलीत. तसं बघायला गेलं तर आमची नैनी त्या घरात आहे, पण तिचा काही उपयोग नाही बघा, पण तिच्यापेक्षा जास्ती आम्हाला तुमचाच आधार वाटतोय. खरंच लई लई उपकार झाले. आता सोहम म्हणतो, काळजी करू नका. आता संगीताताईंनी ठेवलाय फोन आणि आता काजल म्हणते, काय बेस्ट झालं नाही सगळं आई. संगीताताईंच्या आनंदाला तर पारावार नाहीये आणि तसंच आबांचं पण चाललंय बरं का. आबा एवढे खुश आहेत कला घरात आल्यामुळे. आबा म्हणत असतात, काय प्रसन्न वाटतंय आज. आता सोहम म्हणतो, हो ना, पण काय ना ते बर्फीचा प्रसाद कुठे दिसत नाहीये आबा. का ग आई, काय खाल्ला की काय सगळ्यांनी. आता या रजनीताई म्हणतात, अरे बाबा आणते रे, त्या कुंदाच्या बर्फीत तुझा जीव अडकलाय माहितीये मला. सॉरी गुलकंद बर्फी आहे तिथे. मग अरे देवा, माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. तर आता ही कला म्हणते, रजनी मॅडम बसा तुम्ही, मी देते सगळ्यांना. आता कलाने सगळ्यांना गुलकंद बर्फी वाटली आहे, थोडीशी आम्हालाही पाठवली तर चालेल कला. असो, आपण फक्त बघूनच समाधान मानूयात. तर आता सगळ्यांना एक एक करून कलाने ही बर्फी वाटली आहे. आबा मस्त बर्फी खातायत आणि सोहमने जरा 2 जास्ती उचलल्यात बरं का. आणि आता इकडे या सरोज वहिनींना जेव्हा ही बर्फी देत असते कला, तेव्हा सरोज जरा नाकमुरडून घेते. सरोजचं कसं आहे प्रेक्षकांनो, गुस्सा खाते और भुके मरते असा काहीतरी प्रकार आहे. असो, तर आता कला काही जास्ती एंटरटेन करत नाही, ती अशी नुसती हात करते की मला नकोय. मग आता ही कला रजनीताईंना बर्फी देते, नाही तर नाही राहिलं.
रजनीताई बर्फी खातात आणि आनंदात असतात सगळे. पण आता सरोज मुद्दाम विषय काहीतरी काढत असते. म्हणजे सरोज काहीतरी म्हणत असते, "आबा मी तुम्हाला." आता सरोजला जरा कमी महत्त्व मिळतंय घरामध्ये हे सरोजला रिअलाईज होतंय. आता सरोजला काहीतरी सांगायचं असतं. काय ते काही समजलं नाही. पण आता त्या गोष्टीचं अचानक विषयांतर झालंय. ते असं, आजोबा आता उठून जातात. सरोज बोलायला लागते तेव्हा सरोजला येतो राग. सरोज म्हणते, "आबा काय हो, तुम्हाला माझ्याशी बोलायचंच नाहीये का? तुम्ही ठरवलंय का तसं? ठीक आहे, असं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलत नसाल तर आजपासनं कोणीही कलाशी सुद्धा घरात बोलणार नाही." आता नैनाला येतं हसू या गोष्टीचं, की सरोजशी कसे आबा बोलत नाहीयेत. आता तिने असं बोलल्यानंतर ते सगळेच जण बघायला लागतात एकमेकांच्या तोंडाकडे. पण तरीसुद्धा आबांनी जास्ती काही भाव न देता तिथून निघून गेलेत ते. सरोजला तिची किंमत कळून गेली आहे. या गोष्टीचा आनंद रोहिणीला इतका झालाय काय सांगू. रोहिणी विचार करते, सरोज वहिनी सॉलिड गेमर झाली हं. म्हणजे समोरच्यानं प्यादा टाकला की हिने डाव जिंकलाच पाहिजे असंच वाटतं हिला. सरोज वहिनी ऐसे ही लगे रहो असं ती मनात म्हणत असते. बघितलं ना प्रेक्षकांनो, काही लोक असेच असतात. म्हणजे समाजामध्ये काही प्रवृत्ती अशा असतात की त्यांना दुसऱ्याचं वाईट झालं ना की फार मजा येते. त्यातला हा प्रकार आहे रोहिणी. असो, आपण मालिकेबद्दल चर्चा करत असतो बरं का इथे. तर पुढे आपण बघतोय अद्वैत आणि कला दोघे त्यांच्या बेडरूम मध्ये असतात. कला तिचे केस बांधते आणि तिचं अंथरूण पांघरुणाची तयारी करत असते. अद्वैत तिच्याकडे सारखा बघत असतो. आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं ना की नेमकं अद्वैतला काय झालंय ते मला कळलं नाही. आता बघा प्रेक्षकांनो, हा मनात विचार करतोय, ही समोर आली की डोक्यात तिडीक जाते माझ्या. आता इतकं सगळं झाल्यावरही ही माझ्या बेडरूम मध्ये राहायला आली आहे. किती अशक्य आहे ही. मला जर राग आला किंवा रागाच्या भरात मी हिला काही बोललो तर पुन्हा ही तमाशा निर्माण करेल किंवा तमाशा करेल. आता कला तिच्या म्हणजे आवरसावर करते आणि अद्वैतला म्हणते, चांदेकर मला तुझ्याशी बोलायचंय. आता अद्वैत तिच्याकडे न बघताच म्हणतो, मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. जे घडलं ते पुरे नव्हतं का तुझ्यासाठी. कला म्हणते, पण झालेल्या प्रकाराबद्दलच बोलायचंय मला तुझ्याशी. अद्वैत म्हणतो, तुला जर पुन्हा एकदा जस्टिफिकेशन द्यायचं असेल आणि पुन्हा पुन्हा तेच विषय काढायचे असतील ना तर तुला खरं खरं सांगतो मी, मला अजिबात इंटरेस्ट नाहीये. मी तुला जे काही सहन करतो ना ते कसं करतो ते माझं मला माहिती आहे. हे बघ, मला आडेवेडे घेऊन बोलता येत नाही. जे बोलतो ना ते मी सरळ बोलतो. इनफॅक्ट मला तू आत्ता सहन पण होत नाहीयेस या रूम मध्ये. हाच विचार मी आता करत होतो. ज्या व्यक्तीने आपल्याला एवढा त्रास दिला त्या व्यक्तीसोबत रूम मध्ये कसं काय राहायचं. बरं प्रेक्षकांनो, आता कलाने याला काय त्रास दिलाय म्हणजे याचा गैरसमज हा दूर करायला तयार नाहीये. याच खरं म्हणतोय. पुन्हा कलालाच बोलतोय. कला म्हणते, काय रे, सगळं काही तूच कसं काय ठरवतोस. म्हणजे सगळं तुला वाटेल तसंच झालं पाहिजे असं वाटतं का तुला. म्हणजे समोरच्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यावं, पण नाही, तुझं तसं नाही. न ऐकता न सवरता जे पाहिजे ते तुला वाटेल तसं बोलून जातो आणि करून जातो. हे बघ, मला ना तुझ्याशी विशेष काही बोलायचं नाहीये, पण एकच प्रश्न विचारते मी, तुला असं कसं वाटलं रे की मी तुझ्या आईला धक्का मारू शकतो. आता अद्वैत म्हणतो, अगं खरे मी तुला खूप चांगलं ओळखतो. आता कला म्हणते, ओळखतोस ना तू, मग सांग ना, विचार करून बोल. नाही, एखादी गोष्ट तुला पटली नाही ना तर तू निदान डोकं जागेवर ठेवून विचार करत जा. खरंच तू मला सांग की तुझ्या आईला मी ढकलेन. अरे मी तुझ्या आईला हात सुद्धा लावलेला नाहीये. अद्वैत म्हणतो, हे बघ, तू मला हे 17 वेळेला सांगितलंय आणि तुझ्याकडे जर काही वेगळं बोलण्यासारखं असेल ना तरच मला बोल. आता सगळ्यात जास्ती त्रास ना मला त्रास होतो. तुला समोर बघून किती त्रास होतोय मला माहितीये का तुला. आता कला म्हणते, हो का, अरे मग कशाला घेतलंस तू मला घरात. आता हा अद्वैत म्हणतो, आबांमुळे, नेहमी आबांमुळेच माझे हात दगडाखाली जातात. त्यामुळे माझ्याकडे नेहमी नाईलाज असतो ना. फक्त आणि फक्त आबांसाठी मी तुला या घरात घेतलेलं आहे, नाहीतर माझी अजिबात इच्छा नव्हती. कला म्हणते, ठीक आहे ना, मग आता माझं शांततेत ऐकून घेशील का तू. हे बघ चांदेकर, आपल्या आईला काहीही झालं तरी आपल्याला सहन होत नाही, कारण आपली आई आपलं सर्वस्व असते. हे मला मान्य आहे. तुझं वागणं काही चुकीचं नाहीये, पण मी तुला शपथ घेऊन सांगते की मी तुझ्या आईला काहीही केलेलं नाहीये. मी या घरात यायला तयार झाले कारण कुठेतरी माझं बरोबर होतं ना म्हणून. चांदेकर, खरंच माझं चुकलं असतं ना तर मी स्वतःहून घरात आले नसते, हे लक्षात ठेव तू. आता अद्वैत उठून उभा राहतो आणि म्हणतो, माझं कुठेतरी बरोबर आहे म्हणून मी घरात आले. हे काय बोलतेस तू. अगं माझ्या आईशी एवढं घाणेरडं वागलीस तू आणि पुन्हा हे सगळं एक्सेप्ट करतेस सगळं की तुझं काही चुकलेलं नाहीये. आता ही कला म्हणते, अरे बाबा मी खरंच सांगते तुला, तू माझी बाजू तरी ऐकून, तुझा राग बाजूला ठेवून तू घडलेली घटना पुन्हा एकदा आठवशील का. म्हणजे तुला कळेल की मी जे काही केले ते नाही केले रे बाबा.
तुझीच चूक आहे आणि तू कशाची शहानिशा न करता तू मला थेट घराच्या बाहेर काढलं. तुला कळतं का याचं गांभीर्य काय आहे? अद्वैत म्हणतो, तुला काय माझं डोकं ठिकाण्यावर नाहीये असं वाटतंय का? मला सगळं गांभीर्य कळतंय आणि तू माझ्या आईला लोटलं त्याचं गांभीर्य तुला कळतंय का? इतकं सगळं होऊन सुद्धा शांत बसून डोकं ठिकाण्यावर ठेवून तुझ्याशी बोलू मी? मला नाही जमणार हे. आता कला चिडते आणि म्हणते, काय चाललंय तुझं चांदेकर? मी तुला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतेय आणि तू ऐकून सुद्धा घेत नाहीयेस माझं. अरे चांदेकर, चुकतंय रे तुझं. अद्वैत आता तन 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 करत असतो आणि त्या दाराजवळ येतो आणि जोरात दरवाजा आपटतो आणि म्हणतो, नेहमी मीच चुकतो का? तुला तुझी चूक कधी दिसतच नाही का? आता रागारागामध्ये अद्वैतच्या हाताला जोरात काहीतरी लागतं. दरवाजाचं काहीतरी लागलंय त्याला आणि ते त्याच्या हातात घुसलंय आणि त्याच्या हाताला जोरात जखम झाली आहे आणि आता ती जखम म्हणजे त्याच्यातनं रक्त यायला लागतं. कला आता धावतच येते आणि म्हणते, बाप रे, अरे किती लागलंय तुला चांदेकर? रागारागामध्ये स्वतःचं कसं नुकसान करून घेतो ना आपण, बघा प्रेक्षकांनो. आता ही कला त्याला हात लावायला जाते की किती लागलंय तुला, बघू दे मला. आता अद्वैत तिचा हात जोरात झटकतो आणि म्हणतो, चल हो बाजूला. आता तो हात झटकत असताना त्याचं ते ब्लड जे आहे ना ते कलाच्या त्या भांगामध्ये लागतं. ते हे जरा फिल्मी वाटलं मला. तुम्हालाही फिल्मी वाटलं का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता कला ते बघते आणि तिला रिअलाइज होतं की हे सगळे देवी आईचे संकेत आहे. म्हणजे अगदी पावलोपावली अद्वैतच्या हाताने तिच्या भांगेमध्ये कसं कुंकू भरलं गेलं ते सगळं फ्लॅश आउट झालेलं आहे कलाला. ते सगळं आठवतं तिला. आणि आता तिचं लग्न झालेलं म्हणजे कसं हा संयोग नाहीये तर अद्वैत तिचा खरा जोडीदार आहे हे तिला रिअलाइज झालंय. आता मला असं वाटतं प्रेक्षकांनो की कला तिच्याकडनं प्रयत्न करणारे अद्वैतचं मन जिंकण्याचा. तुम्हाला काय वाटतं? कारण हे सगळं सीन त्यांनी त्यासाठीच दाखवलं असावा असं मला वाटतंय. आता अद्वैतला ती म्हणत असते, अरे चांदेकर असं काय करतोयस? अरे किती लागलं तुला? थांब ना, मी पट्टी बांधते तुला. आता अद्वैत तिचा हात झटकतो आणि म्हणतो, सरक बाजूला, मला नाही बांधायची पट्टी. आता कला म्हणते, अरे असं काय हट्टीपणा करतोस तू? थांब ना रे चांदेकर, अरे मी तुला पट्टी लावून देते, प्लीज ऐकून तरी घे. पण अद्वैत तिच्याशी काहीही बोलत नसतो. म्हणजे या दोघांमधलं विस्तव सुद्धा जात नाही. तर हे दोघं एकमेकांच्या सोबत कसे राहतील हा मला प्रश्नच पडलेला आहे प्रेक्षकांनो. पण बघूयात, कारण कला जरा जास्ती समजूतदार आहे अद्वैतपेक्षा, त्यामुळे ती हे सगळं चांगल्या पद्धतीने हँडल करेल अशी आशा आणि अपेक्षा आपण करूयात. आता अद्वैत तिला म्हणतो, काही गरज नाहीये मला मलमपट्टी करायची आणि सहानुभूती दाखवायची, माझं मी बघून घेईल. आता कला म्हणते, असं का बोलतोस रे? काळजी फक्त प्रेमामुळे जन्माला येते का? अरे माणुसकी असणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या मनात काळजी असते रे. आता कला असं बोलल्यानंतर अद्वैत म्हणतो, तुझ्याच मनात माणुसकी वाटतं फार. आता कला म्हणते, नाही असं नाहीये, तुझ्या सुद्धा मनात माणुसकी आहे ना. मला थंडी वाजत होती तेव्हा तू ब्लँकेट आणून दिलंस, मला भूक लागली म्हणून तू जेवायला आणून दिलंस, हे सगळं तू सुद्धा माणुसकीनेच केलंस ना. हे बघ चांदेकर, आपल्यामध्ये प्रेम नाही, नव्हतं आणि नाहीच आहे, पण माणुसकीचं नातं तर आहे ना रे आपल्यामध्ये. अरे त्या नात्याने तरी तुझ्या हाताला पट्टी बांधू दे ना रे चांदेकर, प्लीज, विनंती करते मी तुला. किती रक्त वाहतंय तुझ्या हातनं, प्लीज चांदेकर. आता हा तरी पण चिडचिड करतो आणि म्हणतो, लांब राहा म्हटलं ना तुला माझ्यापासनं. कला म्हणते, अरे सेप्टिक होईल रे तुझ्या हातामध्ये, ऐक ना रे माझं, मी सरोज मॅडमला बोलवू का? आता अद्वैत जोरात चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, काही गरज नाहीये कोणाला बोलवायची, माझं मी घेईल बघून, जा बाजूला. आणि आता उगाचच विषय वाढवू नकोस खरे. अरे देवा, या दोघांचे भांडणं जरा जास्तीच विकोपाला गेलेत. ॲक्च्युली माझं मत सांगू का तुम्हाला प्रेक्षकांनो, म्हणजे एक प्रेक्षक म्हणूनच मी सांगते, अद्वैत जो आहे ना तो अगदी हक्काने आणि अधिकाराने कलावर चिडचिड करत असतो, पण त्याला कळत नाहीये की कला त्याच्या खूप जवळची आहे. आता नवरा म्हणून म्हणजे नवरा पण कधी कधी बायकोवर चिडचिड करतो ना, कारण ती हक्काची असते त्याची. बाकीच्यांना तो या गोष्टी सांगू शकत नाही. ज्या गोष्टी बायकोला शेअर करायच्या त्या बायकोलाच शेअर केल्या जातात, नाही का? असं एक माझं वैयक्तिक मत मी तुम्हाला सांगितलंय. तर मला असं वाटतंय की कदाचित अद्वैत त्यामुळे चिडचिड करत असावा. आता तो बडबड करतो मनाशी, ही ऐकतच नाही कधी, स्वतःच खरं करते. जगात काय हिच्यावरच अन्याय होतो का? हिलाच सगळं सहन करावं लागतं का? आता सहन करणं काय असतं ना ते बघ म्हणावं. सतत भांडणं, कटकट कटकट. आता मला कंटाळा. घरामध्ये कायम सगळे काळजीतच असतात, सगळे हिच्यामुळे रेस्टलेस झाले. हिला कळत नाही का मी काय करू? माझ्याच घरात मला असं वागावं लागतंय, बोलावं लागतंय. आता प्रेक्षकांनो तो अशी बडबड करतो आणि झोपून जातो. पण आता कला त्याची ती म्हणजे ते जखम तिला बघवेनाशी झाली आहे आणि ती आता तो झोपल्यानंतर तो हात अगदी प्रेमाने आपुलकीने हातात घेते आणि त्याच्या जखमेवरती ते बँडेज वगैरे करून देते. आणि हे सगळं करत असताना कलाच्या डोळ्यात पाणी
हीच असेल का कला आणि अद्वैतच्या प्रेमाची सुरुवात? आता कलाला झाल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि ती हे सगळं आठवून जरा डिस्टर्ब होते. कदाचित तिला असं वाटत असावं की काय व्हावं पुढे आमच्या नात्याचं, असं विचार करूनही तिच्या डोळ्यात अश्रू आलेले. कला आता विचार करते, अंबाबाई तू खरंच माझी गाठ याच्याशी बांधलीयस आणि तेही आयुष्यभरासाठी. आणि आता कलाला पुन्हा सगळं आठवतंय आणि प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पण आता कला अद्वैतची हक्काची बायको असल्याचा पूर्ण प्रयत्न करणारे प्रेक्षकांनो, कसा काय ते पुढे बघत राहा. कलाने सुरुवात केली आहे सरोजपासनं. हा भाग त्यांनी इथे संपवलाय. पण आता पुढच्या भागामध्ये कला सरोजला सडेतोड उत्तर देताना आपल्याला दिसतीये. कला सरोजला म्हणते, परवा झालेल्या प्रकरणावरनं तुम्ही मला घराच्या बाहेर काढण्यासाठी वाटेल त्या थराला जाणार हे माझ्या लक्षात आलंय, पण माझ्या चारित्र्यावर गालबोट लागलेलं मी कधीही सहन करणार नाही. आता अद्वैत कलाला खूप भांडतो आणि म्हणतो, हे बघ कला, माझ्या काही अटी आहेत. आता कला म्हणते, कसल्या अटी आहेत तुझ्या? आता अद्वैत म्हणतो, पहिली अट म्हणजे तू माझ्याशी अजिबात एक शब्द पण बोलायचं ना. अद्वैतने कलाला धर्मसंकटातच टाकलंय. तो म्हणतो, इथून पुढे तुला जर माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्याशी एकही शब्द बोलायचा नाही आणि देवी आईचा उत्सव आणि मी या दोन्हीशी तुझा काहीही संबंध नसेल. अरे देवा, आता ही कला काय करेल? प्रेक्षकांनो, बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आता इंटरेस्टिंग होणार आहे. पण जर तुम्हाला याचे खरेखुरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, कारण मालिकेमध्ये जे खरं खरं घडतंय तेच तुम्हाला या चॅनलवर ऐकायला मिळेल. खोटारडे रिव्ह्यू मी देत नाही. कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. आवर्जून कमेंट करा आणि चॅनलही सबस्क्राईब करा. धन्यवाद.